ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडली कोरे विठ्ठल तिरुमले तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक येषां तेन सन्निधि जीवा मुक्त भवन्ति साकुरं ज्ञानदान परायण विनायक गुरुवंदे भगवंदे ज्ञान प्रताप लसवती ज्ञानेश्वर भगवान आरती श्रमनाथ गुराम। विषय सुटला होता ना रात्री डोळ्यापर्यंत आलं का मग असेल तिथं कुठं स्वप्न के विषय तो जो नाना पदार्थ प्रतीत होवे है तिनका उपादान कारण माया है और सुषुप्ति से अनंतर अज्ञान की इस रीति से स्मृति होवे है। मैं सुख से सोया कछु भी न जानता भया सो स्मृति अज्ञात वस्तु की होवे नहीं। याते सुषुप्ति में अज्ञान का भान होवे है सो अज्ञान और माया एक ही है तिनका भेद नहीं। या प्रकार ते तीनों अवस्था विषय माया की प्रतीति होवे है याते असत से विलक्षण है। हा विषय असा चालू आहे पाठ्यामागचा संबंध थोडासा तो संबंध असा सत्ता प्रकरण सांगितलं अगोदर आणि सत्ता प्रकरण सांगितलं ते मध्यम अधिकार करतात। सत्ता म्हणजे अस्तित्व एक प्रातिभाषिक अस्तित्व रज्जू सर्पाधिकाचं आहे। व्यावहारिक सृष्टीचा नियम जे असणारे हे सगळं व्यावहारिक सत्ता आहे पण त्याची प्रातिभाषिक सत्ता आहे अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर। आणि पारमार्थिक सत्ता आहे ती तिन्ही काळामध्ये त्याचं अबाधितपणा असतो तिन्ही काळामध्ये त्याची प्रतीती येते। आता याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रातिभाषिक सत्ता म्हणजे प्रतीती येते म्हणून त्याला प्रातिभाषिक नाही त्याची वस्तूच नाही। आणि नंतर व्यावहारिक सत्ता म्हणजे हे आपण जागे आहेत हे जग आहे हे देवाने केलेलं जग आहे त्याच्यामध्ये जन्म मरण आहे सुखदुःख आहे व्यावहारिक आहे हे ह्याला व्यावहारिक सत्ता म्हणावे। आणि ही व्यावहारिक सत्ता ब्रह्मज्ञानाशिवाय बाधित होत नाही। आता ब्रह्मज्ञानाशिवाय बाधित होत नाही इथपर्यंत आपण आलात मग आता समान सत्तेमध्ये साधक बाधकता असते त्याला विचाराचा विषय आणि विषम सत्तेमध्ये साधक बाधकता नसते। तुम्हाला ताण लागली तर मृगजलाचं पाणी मिळणार नाही ताण नाही जाणार। तुम्हाला ताण लागले तर हेच पाणी प्यावं लागेल म्हणजे दोन्ही समान सत्तेतलं ना ताण आणि पाणी एका सत्तेतलं असल्यामुळे ते पाणी प्याल्यानंतर तुमची ताण भागते। हे जसे एक आहे तसं परमार्थामध्ये गुरु शिष्य कोणत्या सत्तेत आहेत हा विषय थोडासा आहे। तर गुरु शिष्य क्रमशः त्याच्या दृष्टीने आम्ही समान सत्तेमध्ये मांडले पण समान सत्ता नाहीच त्यांना कारण स्वप्नातलं वैद्य स्वप्नातल्याच रोगाला नीट करेल तसं जन्ममरणाधिक आणि त्याच्यातून निवृत्त करणारे हे दोन्ही अज्ञानातलेच आहेत। म्हणजे स्वप्न मिथ्या तिथं वैद्य बी मिथ्या तसं ही देहाधिक जगत असणारं त्याच्यामध्ये शिष्य आणि गुरु
एकच सत्तेतले असल्यामुळे त्याचे साधक बाधकता होते. साधक म्हणजे काय, बाधक म्हणजे काय? बाधक म्हणजे वस्तू आहे तसं कळणं, त्याच्यात जो गुंता होता ती नाही समजणं. जसं हरणं त्या मृगजलाला पाहून पळतात पाणी पाणी म्हणून, तसं जीव हा संसारामध्ये सुख आहे म्हणून पळायला लागला आहे. पण संसारात सुख नाही, संसारात सुखाचा भ्रम आहे. पण ही दीर्घकाळाची प्रतीती येते, कार्यकारी भाव प्रतीती येते म्हणून ह्याला व्यावहारिक म्हणायचं. पण व्यावहारिक सत्य का म्हणायचं? ब्रह्मज्ञान न झाल्यामुळे, स्वरूपाची ओळख न झाल्यामुळे. आणि ज्यावेळेस हे स्वरूपाची ओळख होईल त्यावेळेस ही जग मिथ्या ठरेल. इथपर्यंत आलं. पण आता याच्यामध्ये थोडंसं ब्रह्मज्ञानाने संसार निवृत्त होतो. तर ब्रह्मज्ञान ज्यांच्याकडे ते कोणत्या सत्तेत आहेत हा विषय आहे. तर समान सत्तेत म्हणल्यानंतर गुरु जर ब्रह्म म्हणले तर त्यांच्यासमोर पदार्थ कुठला, आणि गुरु जर मिथ्या म्हणले तर मिथ्या गुरु कोण सत्य संसार निवृत्ती होत नाही. असा त्याचा पेच आहे. थोडसा पेच नाही, एक कळण्याकरता झाला. तर गुरु म्हणले बाबा अगोदर क्रमाने समान सत्तेमध्ये साधक बाधकता म्हणून क्रमाने बघा आपलं ते जी तो जी शंका शिव करून का ते काट्याने काटा काढायचा असतो ना, म्हणून ज्ञानी अज्ञान नेले आपण वस्तू देऊन गेले. ज्ञान आहे ते बी अविद्याचं शुद्ध सत्वाचं कार्य आहे आणि अविद्या रजतमगुणाचं कार्य आहे. पण दोन्ही अविद्यक असल्यामुळे अविद्याने अविद्याचीच निवृत्ती होते. याला गुरुजीने दृष्टांत दिलं होता, ओष्ठोर लकोटी न्याय. ओष्ठोर लकोटी न्याय म्हणजे ओटावरचं खोगरं काढायचं, त्याला झोपडायचं. ओटावर खोगीर असतो ना, आणि त्याच्यावरचं काढायचं त्याला झोपडायचं. तसं अज्ञानाची वृत्ती, अज्ञानातले सद्गुरू, सद्गुरू जर तुम्हाला मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे, मग त्या सद्गुरूकडून झालेलं मिथ्या ज्ञानाने संसारात निवृत्ती होते. असा त्याचा पूर्वपक्षी आहे. परंतु हे तुमच्या दृष्टीने कबूल करू, पण तसं नाही ते. तर याचं थोडंसं चिंतन असं आहे. जो हा विचारतो माणूस तो शिष्य ज्ञानी का ज्ञानी त्याला विचारायचा. आणि गुरुला जर विचारायचं गुरुच्या दृष्टीने मिथ्या जगत आहे का सत्य जगत आहे असं जर म्हणलं तर गुरु जगत मिथ्या म्हणलं तर ते जीवनमुक्त असून त्यांच्या दृष्टीनं वस्तू दुसरी नसल्यामुळे ते मिथ्या नाहीत. हो. आणि शिष्य जर म्हणले ज्ञानी तर शिष्य ज्ञानी म्हणल्यानंतर त्यांना गुरुची काय गरज आहे. आणि शिष्य अज्ञानी जर म्हणले तर त्यांना गुरुला मिथ्या म्हणायचे काय कळत. म्हणून हे अर्धवट लोक असतात त्यांच्याकरता हा विषय. अर्धवट लोक कसे कोळशासारखे, ना लाकूड ना राख. हे अर्धवट शाणी अशी बोंब असते. हे त्याच्याकरता विषय. लाकूड हो नाही आणि राखही नाही. मग हे अर्धवट ज्ञान ही त्यांची फजिती असते. म्हणजे ह्याला कोणता दृष्टांत दिला रे? अर्धवट लोकांचा दृष्टांत कोणता दिला म्हणजे कोणता दृष्टांत दिला अर्धवटचा? अर्धवट दग्ध काष्टक नाही कोळशाचा, तर कोळशाच्या जातीचे असते अर्धवट शाळे. स्वतः बी काढून दुसऱ्याला काळे करणारे. हो. कसं ते सिद्धांत मोठा गोड आहे. सिद्धांत फार गोड आहे. हे कळलं तर खरा असा तू प्रपंच कर म्हणणारच नाही. अशी बोंब आहे. सिद्धांत हिथं बोट आहे तिथं. ते म्हणते तुला कळेल तसं कर, तू प्रपंच कर असं म्हणत नाही, नको असं म्हणत नाही. मला फक्त तुझा अधिकारी असेल तर ऐक, नाही तर तुला तिकडं काय कर ते कर. पण हे अर्धवट ऐकलेले माणसं ते कोळशात जातीत असतात. प्रपंच खोटं म्हणतात आणि त्याच्यातून सत्यबुद्धी जात नाही. मग हे मोठमोठे महाराजांचे बरं का, हे शास्त्री, पंडित, विद्वान, कर्मठ, उपासक यांची बोंब आहे. हे तुम्ही संसार तुम्हाला आमची किंमत नाही. हां, तुमच्या भागीने ऐकायला लागलात, अधिकार नाही तुम्ही. हे 4 वय 6 शास्त्र 18 पुराण ज्यांच्या झालं त्यांची बोंब आहे. माऊलीनं आई सांगतात झालं
वेदशास्त्री जाणतले अग्नी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडवलेले आहे ते राहिले वेगवेगळे. यांनाही शिकवायचं आहे. आता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांच्याकडे आहे त्याला तुम्ही मूर्ख म्हणत नाही, आणि त्यांच्याकडून तुमचा उद्धार होत नाही का? की ते अधिकारी नसताना त्याला अभ्यास करता येतो शास्त्राचा, पण अनुभव नसल्यामुळे त्याच्याकडून जीवाचा उद्धार होत नाही त्याच्याकडून. आणि अशा लोकांना त्याने अर्धदळवी काष्टिके न्याय बोलले, म्हणजे कोळशासारखे. हां, राख असलं तर उपयोगाला येईल, लाकूड असलं तरी उपयोग. कोळसा काय करतो तसं अर्धवट. म्हणून माऊली म्हणते ह्याचं चिंतन सांगितलं. नवल अहंकाराची गोटी, विशेष न लागे अज्ञानाचा पाठी, सज्ञानाचा झोंबी कंठी नाना संकटे नाचे. काय मानते काय बोल म्हणतो मी आता? नवल अहंकाराची गोटी, नवल अहंकाराची गोष्ट आहे. कसली गोष्ट आहे? नवल अहंकाराची गोष्टी. विशेष न लागे अज्ञानाच्या पाठी, अज्ञानी लोकांना बोलतच नाही. हां, असं सज्ञानाचे झोंबी कंठी नाना संकटे नाचे. सज्ञानी म्हणजे अर्धवट ज्ञानी. अर्धवट ज्ञानाला संसार सोडू वाटत नाही, परमार्थात प्रवेश होतो, पण संसारची इच्छा असल्यामुळे मार खातो. हे बी हाताळीनं धुबे कोता घरकाना घाटका. हो, अशी बोंब असते. हे आता नाव नाही सांगत मी, पण असे लोक आहेत त्याला. हो, कळल्याचा भ्रम आहे त्याला. हो, माझ्या गुरुच्या दृष्टांत सांगू का तुम्हाला? माझ्या गुरुने सांगा, तुम्हाला स्वप्नात गुखा वाटतं का रे? असं स्वप्न कधी पडलं का मी गु खातो म्हणून? सिद्धांत लय गोड आहे. माझ्या गुरुने इतकं खाली येऊन सांगावं जर कळण्याकरता. स्वप्नातही तुम्हाला गु खायची इच्छा नाही आहे ना. तसं ज्याला मी ब्रह्म कळे तसं गोसारखा प्रपंचाची इच्छाच नसते त्याला. त्याला प्रमाण आहे. ब्रह्मरस गुढीत आहे फावणे वासना नियमाने समोर ज्यांची. ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला त्याची ही बोंबाई झाला. वासना नियमाले. हां, मग अशा दृष्टीने गुरु सत्य का मिथ्या, हे अर्धवट लोकांचे. हे शहाण्या माणसाला सद्गुरू, गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म असं आहे. तेव्हा त्याच्यापेक्षा नंबर 1 मध्ये त्यांचं दुसरं चिंतन. त्यांचे खरे स्वरूप मूळ चिंतन श्री गुरु चैतन्यम शाश्वतम शांतम योमातीतम निरंजनी नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरु. मग ही मिथ्या का सत्य आहेत तुला कळतं कर काही? हां, ते चाललं ते ज्ञानाचे बिंबतायाचे अवयव सुखाचे ते कोम. हे माणूस पण भाग, लौकिक भाग. मग ती चालतं बोलते ब्रह्म असतं. हां, आणि हे ज्याची नजर आहे म्हणून गुरुजी म्हणूचे आम्हाला, बाबा रे आपण अधिकारी हो म्हणजे कळेल. ओगं चौकस बुद्धी करू नका. याला माझ्या गुरुचा एक दृष्टांत फार मोठं आम्ही नेहमी सांगतो. आईनं ताट वाढून ठेवलं पुढं. मग आईला जर विचारलं आई यात विष घातलं का, मूर्ख माणूस आहे तो. आई विष घालू शकतच नाही. तसं साधू ज्ञानोबरा तुकोबरा तुझं उद्या केल्याशिवाय राहतच नाही, त्यांच्याकडून नुकसान होणारच नाही. विष घातलं तर कोण घातील? द्या सोडून. तसं ज्ञानोबर तुकोबर जीवाचा उद्धार करण्याकरता बिनचुकच आहेत. म्हणून ते महात्मे आहेत झालं अवतार पाहून नाव ठेवले ज्ञानी. आम्ही वैकुंठ असं आलो कर ह्याच कारणाचे. म्हणून साधू ब्रह्मरूप असतात हे त्याचा खरा अर्थ असेल. पण हे अर्धवट शहाण्याच्या दृष्टीने त्यालाही सांगावं की गुरु मिथ्या, मिथ्या गुरुनं मिथ्या संसार निवृत्ती. अरे वेड्या, गुरुच्या ठिकाणी जगत नाही त्याचा मिथ्या सत्य म्हणतोच कुठला? हो, पण अनाधिकाराच्या दृष्टीनं त्यानं नाव ठेवलं. वास्तविक त्यांच्या ठिकाणी मिथ्या सत्य बुद्धी नाही झाली, जाणीव नाही, भगवंती नाही अशी त्याची स्थिती आहे. म्हणून हे कळण्याकरता आजच्या विषयामध्ये हे मागचं आढावा सांगितलं तुम्हाला. आजच्या विषयामध्ये पुन्हा काय चाललं विषयात? मायेचं स्वरूप. हां, आता ज्यांना माया कळते त्यांच्याजवळ माया नसते. आता माया कशाला म्हणावे तर माया म्हणजे तुम्हाला फसवते ती कळू देत नाही. माया हे कळू देत नाही. आणि जे दुःख देते ती माया, आणि दुःख कशामुळे होतं हे कळू देत नाही ती माया. हां, जन्म मरण खरं का खोटं? काय भानगड आहे?
जन्ममरण खरं का खोटं? आणि महाराजाच्या समाधीकरता अगोदर फोटो बांधून ठेवतात. कसं काय रे असेल आहो देऊ आता इथं आम्ही ह्यांच्याकडे बोलतो, संसारिकडे बोलत नाही शास्त्र. विचारते आपल्या मस्तीत पाप जाणं पुण्य नाही जाणं चल जाओ. खाणे पिणे असाही सुखाचे संसार त्याच्याबद्दल काही म्हणणंच नाही मला. पण हे जे तुम्ही लोक आहेत, अरे महाराजांचं काय निळामणे काय बघ निळामणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामी. निळोबाराय म्हणतात अरे नित्य समाधी यांची. हरिनाम ही त्या आनंदाचा सुखाचा सोहळा आहे जरा. आणि ही दगडाच्या समाधीचं भैर बांधून ठेवतं. कुठे लावायचं यांची संगती? हे अर्ध कष्ट कोण शिकणे नाही असे असतात. कोण तिथं लिहिलं सांगतो, कोण आम्हाला माहीत नाही. म्हणून ही फार ज्ञानराज तुकोबाराय शंकराचार्य फार मोठे काय त्यांचं वर्णन सांगता येतं. म्हणून माया कशाला म्हणायची? माया एकच, विचार टिकत नाही आणि विचार कळत नाही तो पण ती खरी वाटते. त्याला दृष्टांत दिला. राजेंद्रनं बाळंतींचं सोंग घेतलं आहे. राजेंद्र माहीत आहे ना तुम्हाला? तर त्याने बाळंतींचं सोंग घेतलं, ते लेकरू घेतलं, ते सगळं नाट्य करतं. मग ती सोंग आहे का खरं आहे? पण तुम्हाला खरं वाटतं का नाही? दुसरा एक दृष्टांत दिला, मायाचा विचार सांगायला आलो. दुसरा एक दृष्टांत दिला, जादूगार आहेत. तुम्ही काय पाहिलं नाही जादू? नागवाला गारुडाचा खेळ, ते असं माती घेतो छा छो करतो आणि असं फेकतो रुपया. अरे साध्या गारुडाचा खेळ जर तुम्हाला कळत नाही तर हे मायाचा खेळ काय कळव रे लवकर? तो जाने काय लडका बे अजब माया का तडका, तो का जाने लडका बे. कबीर महाराज म्हणतो अरे अजब तडका आहे तिथं, तू काय जाणतो लहान पोरा? अजब माया का तडका. नारद को तो नारद भाई, अजब माया का तडका. आपण बरं उगा आपण गडे हो उगा शेवा म्हणून चढत राहा. पण शेवा सोडू नका. त्याने आपल्याकरता दाखवलं आहे माया काय करते. आम्ही इतकं असून बी आम्हाला फसवते का नाही हे तुमच्या आमच्याकरता शिकवण आहे त्यांची. आणि ते जर तसे असते तर त्यांचं वर्णन शासन केलं असतं का? पण त्यांनी इतकं सांगितलं की बाबा हे असं आहे. आणि माया म्हणजे विचाराच्या दिशेने सिद्ध होत नाही आणि विचार नाही कळले की ती तुझा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. त्याला एक दृष्टांत दिला गुरुजींनी. विचारसागराचं कुठंतरी हास्वलीन हसवलीन आहे. ती माणसाला घोळू मारते. तिला दात नसतात, पण ते दात नसून तिथे ते गुदगुल्या करून माणूस मारते. दात असतं रक्त निघालं असतं, मग त्या हसवणीला दात नसतं आणि ते त्याच्या कळलं ना, मग ते दाताने आपलं तोंड असतं चावळतं आणि त्याला गुदगुळवून ती मरून जाते. तशी माय बोंब अशी आहे. दिसायला हसवलं, तिला नाही जात पण मरून गेलाच ना. सांगू का याच्यापेक्षा थोडं पुढं येऊन देवाला बोलणं जर माया आहे कुठं बसायचं आता? आता गुरूंच्या भाषेत नाही मला बोलता येत, पण हे देवाला बोलले कच्चे पडले का नाही? मग कोण आहे ते? हो नाही आपलं तर इतकं नाही. माझे गुरु सांगू मागच्यापेक्षा पुढचा बरा आहे, पण तेवढ्याच भागत नाही. मागच्यापेक्षा पुढचा बरा पण तेवढ्याच भागत नाही. केव्हा भागेल? ज्या वेळेस साधू म्हणते जा तुझं कल्याण झालं तेव्हा भागलं. म्हणून माझे गुरु म्हणायचे घरे हो लक्षात ठेवा, विसरू नका. मग त्यांचा आशीर्वाद आहे. मी सांगितलेलं विसरू नका. मला खायला देऊ नका, मला प्यायला देऊ नका, मला आंघोळीला पाणी देऊ नका, पण मी सांगितलेलं मात्र विसरू नका. माझं सगळं करता मी सांगितलं विसरत तर मग नाही जात, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून माया या शब्दाचा अर्थ तुम्हाला सुधरू देत नाही आणि स्वतः सिद्ध नाही. त्याला एकच उदाहरण दिलं जातं की लहान लेकरू सावलीला भेटते. सावली काही असते का? दुसरं त्याच्यापेक्षा खाली दृष्टांत दिला तुकोबाराने. मंगलदायकी करीची कुमारी, काय खरी त्याची सोयरीक? एक मुसलमानाची मुलगी, एक ब्राह्मणाची मुलगी, ब्राह्मणाची मुलगी, मुलीची आई, मुसलमानाची मुलगी, मुलाची आई, यांचे लग्न लागायला लागले. तशी माया, तशी काय माया. चला आता जवळ येऊ आपण. हे लांबून गेलं
खरं सांग, मनाची उत्पत्ती आणि मनाचा मार आहे का नाही? इथं आहे सगळी सूत्र. मन नाही म्हणता का आहे म्हणता? जर आहे म्हणता तुम्ही ओळखता का नाही? मग तुम्हाला कुठे मन नाही म्हणता. रात्रंदिवस चिंतेनं खाल्लंय की हिचं नाव माया. माया लांब जाऊ नका. हो, प्रत्येकाला ह्या मनरूपी मायाने गाडलंही झालं आणि एकाच्याच पायाला लागली. ते तुका म्हणे मान दाशिवाय लागे पाय, ते तुकोबाराच्याच पायाला लागले. कोणाच्या? हां, आपण विचार करता बेजार, पण ते विचार होत देत नाही. ह्याला गुरुजींनी द्राष्टांत दिला आम्हाला. गुरुजींनी सांगावं, मान जर जेवण उंदराला धरते का मेलेलं रे? पण ती मांजर असे गुरुजींनी सांगावं, ज्यावेळेस उंदराला धरते त्यावेळेस ती मांजर आपल्या अंगाचा केससुद्धा हलू देत नाही. हां, ते गुरुजींनी सगळं सांगून ठेवलं आम्हाला. मांजर ज्यावेळेस उंदराला धरते त्यावेळेस तिथं श्वास तर बंद करते की, पण अंगावरचा केससुद्धा हलू देत नाही. इतकी ही सूक्ष्म माया आहे. माया 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 म्हणजे काय? नाही ती दुःख देणारी. नसून दोष लावली की माया हाय दोष धोला म्हणजे काय? नातेराय म्हणतात ना, नसून दोष लावते. नसून तुम्ही सुखस्वरूप असून, तुम्ही ज्ञानस्वरूप असून, तुम्ही अमर असून मी मरतोय, मी अज्ञानी, मला दुःख ही नसल्याची बोंब आहे. तो का म्हणे हा तो स्वय परब्रह्म. तुम्ही स्वतः ब्रह्मरूप आहे, पण मूर्खज्ञानीवर मग संत चरण आणि मूर्खपणा कळू द्यायला लागले का? सगळे मूर्ख म्हणून घेतात का बरं? सगळे शहाणे म्हणतात का नाही? मग तुम्ही शहाणे असताना रडतात कशामुळं? ह्याचं काय उत्तर आहे? रडणं म्हणजे चिंता नव्हता रोग. चिंता नाही काही विष्णुदासाच्या घरी घोष जे जे कारीगर जाते तिथं चिंता नाही आणि तिथं माया नाही झालं. माया सांगता येत असते, माया कळून देत असते, माया पटवून देत येत असते, पण मायाच कळून देत नाही काहीच. हो, विचाराचं ते टिकत नाही आणि जो पण तिचा विचार होत नाही ते तुला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. ह्याच्यावर गुरुचा दृष्टांत देऊ का? सांगतो गुरूंचा दृष्टांत. आता की गुरूंचे दृष्टांत लौकिक पण सिद्धांत फार गोड. काय सांगतो, मला लय आनंद होतो गुरूंच्या दृष्टांतच. एकटं फिरायला लागलो ना, गुरूंच्या दृष्टांत मालिकेला एकटंच मन हसतं झालं. म्हणले दर्शन बरं का, दर्शन कळण्याकरता गुरुजींनी देवा. एक पोटचं म्हणजे वेश्याच्या नादी लागलं. आता वेश्याच्या नादी लागल्यानंतर मग ती संध्याकाळी जायचं वेश्याच्या घरी. ती थोडंसं जर आंघोळ वगैरे करून जरा डोकं विसरून जरा नीट राहत असतं ना. काय करावं, आईबापाला पण चिंता पडते ना, काय करावं का. एका साधूला विचारलं, त्या पोराच्या आई म्हणजे असं त्याला म्हणावं, असं सांगा म्हणावं, तू जा तिकडं, आमचं काही म्हणाही नाही, पण सकाळी जाता, संध्याकाळी जाता. चिंतन फार गोड आहे त्याचं कळलं तर. सकाळी जायचा. मग सकाळी करतं हे इरलं डोकं एवढं मोठं, थोबाड एवढं मोठं, आणि ते विचित्रच. आणि ते उमा बसते सकाळी डोक्यातलं ते उपाल. सकाळी गेलं अरे रमला आता नाही यायचा तुझ्याकडं. तशी माया आहे. रात्रीचा कळू देत का नाही? इथं सिद्धांत गोड आहे. अज्ञानाला कळू देत नाही, ही रात्र आहे. आणि वासनारूपी ही माया आहे झालं. मग अज्ञानामुळे वासनांची फजीत करते का नाही? आणि त्या अज्ञानाने झालं वासना राहते का? सिद्धांत इथं आहे. उदाहरण दिसतं जरी लौकिक, पण सिद्धांत किती गोड आहे. लौकिक उदाहरण दिसतं का नाही, पण सिद्धांत कळतो का? हो. तिच्या जरी विचार केला तुम्ही साधूंच्या विचाराने, ती जवळच राहते. नाही, साधूंच्या विचाराने तुम्ही जर केला विचार, साधूंच्या विचारात जर तुम्ही थांबलात, ती वासना राहतच नाही. वासना ही माया आहे झाला. वासना कशी निर्माण सांगा बरं? नाहीतरी म्हणून सांगा, हाय म्हणून सांगा, नाही तर नाही म्हणून सांगा.
आहे का नाही? आहे का नाही? मोठ बांधायची. हां, कळतं का हे? माझ्या गुरुजींनी एक काय सांगू तुला, तिळा इतकं वस्तू नाही ठेवली त्याने, तेव्हा ते आनंद भोगता येतो. आता शास्त्रांनी काही प्रसंगाने सांगितलेलं असतं, त्याचा हेतू वेगळा असतो, पण सिद्धांत तसं नाही. आज मी सगळं टाकून आले येत, सर्व काम्यामध्ये नाही हरणूक. मी आज कृष्णा, मी सगळं टाकून आले आज. सगळं म्हणजे देह वासना, लोक वासना, शास्त्र वासना, हे सगळं मी सोडलं. आता लोकराजावर टाकेले पाणी. हे आहे चिंतन. जणी म्हणे मी झाले येसवा, निघाले केशवा घर तुझे. येसवा म्हणजे जगाच्या शब्दाकडे लक्ष नाही झालं, आणि केशवा म्हणजे भगवंतात तुझ्या स्वरूपात रमले. मग परमार्थ करावं, पण देहबुद्धी जात नाही, हिचं नाव माया. परमार्थ करतो पण देहबुद्धी जात नाही, याचं नाव माया. माया काय ते विचाराने सिद्ध होत नाही, आणि विचार नसलं की ते तुझं जीव घेतलं राहतच नाही. त्या प्रवाकरमध्ये एक विषय आलेला आहे, अनेक ठिकाणी विषय आलेला आहे. माणसं कल्पनेचे भूताने वाया जातं, खरंच भूत आहे खरं? हां, याचे कल्पनाच भूत आहे का भूत आहे? बरं, काय वेळेचा बाजार आहे जरा. भूत कोण कुठलं? आण बरं धरून, आणलं धरून, कुठं आहे ते? मग ही दोरा गंडे कशाला घातल्यात? हेच भाऊ माया. आता किती पटून सांगायचं? आणि ही माया म्हणजे तुझी जवळची असलेली वासना, आणि वासनाचं कारण आहे अज्ञान. वासना अज्ञानामुळे होते का ज्ञानामुळे होते? अज्ञानामुळे. कशाचं अज्ञान? दोन्हीचं अज्ञान. ज्याची वासना होती त्याचं स्वरूप कळत नाही, ह्याचं नाव अज्ञान. आणि ज्याच्याकरता वासना होती तेही कळत नाही, म्हणून त्याचं नाव अज्ञान. सुखाकरता वासना होती सुखाची, पण ती तुझं स्वरूप आहे हे कळत नाही, म्हणून वासना. आणि ज्याच्या ठिकाणी तू हे समजलं सुख, त्याचं स्वरूप कळत नाही, म्हणून वासना. काय जगाचं स्वरूप आहे? असं जड दुःखरूप हे जगाचं स्वरूप आहे. जगाचं स्वरूप कसं आहे? असंच जड दुःखरूप विकारी ही जगाचं स्वरूप आहे. मग हे कुठं कळायला लागलं? हो, अरे विचाराचा जर कळणार रे तर खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये अडकलं त्याचं स्वरूप जर विचार केला तर मग एक दृष्टांत देतो. माझ्या गुरुजींनी सांगितलेला. गुरुजींनी सांगा, माझ्या पहिले भंगेचे धंदे होते ना, भंगे लोक. भंगे कशाला माहीतच आहे, तुम्हाला काय सांगत गरज नाही. एका भंगेने आपला ते धंदा केला, ती बादली भरली आणि त्याच्यावर कापड टाकलं चांगलं. आता कापड वरून टाकल्यानंतर ते घेऊन चालला. आता काय पटवलं, काय चाललं हो बुवा, काय चाललं? ते म्हणायचं बाबा काही नाही, जाऊ द्या का जाऊ द्या. न काट्य बुद्धीने म्हणले, गेले त्याला अडवलं. काय म्हणले, सांगा बरं काय तर ते म्हणतो नाही भाऊ नका सांगू, काय नाही, जाऊ द्या मला. नाही म्हणलं. मग एका पट्ट्याने ती हाताला झटका मारला. काय पडलं अंगावर? ही बोंब अशी आहे. हां, तुम्हाला कळलं ना जरा. कापडामुळे व्हायला गेलं काचा पदार्थ कळला आहे. तसं वर काळं गोरं कापड आहे का काय, आत होण्याची माती बाजली आहे का नाही? वरून का तडं झाकलं भगवंतानी, आणि ती उलटं करून पाहिलं तर मग इतकं प्रत्यक्षात खरं वाटतं का खोटं वाटतं? हां, हे काहीच कळू देत नाही. हिचं नाव माया. विचारांचे टिकत नाही, आणि विचार नसलं तुला जीव घेतल्याशिवाय राहत नाही. याच्या पुढे सांगा, गुरुजींनी सांगा, महाराज कोर्टाला जावा तर कसं करावं? महाराज आनंदात राहावा का कोर्टाच्या पायरी चढावी? हिचं नाव माया. व्यावहारिक दृष्टीने महाराज लोक बोलू देत नसते, पण ती फसलेलीच असते. चला, किती सांगितलं तर माया
म्हणजे ते सिद्ध नाही, पण सिद्ध नाही हे असं कळत नाही तो पण ते दुःख देतेच. आणि सिद्ध नाही असं ज्याला कळलं त्याच्यासारखा धन्य तोच. मग त्याच्यासारखा वासना नाही म्हणून ठेवा हात ग्रंथावर. मला वासना नाही म्हणून ह्या ग्रंथाचे ठेवतो हात, त्या ग्रंथावर हात ठेवून सांगतो वासना नाही मला, काय विषय नाही म्हणायला. जर स्वरूप आनंद अखंड जर बघलं तर म्हणतो अरे ग्रंथावर काय, तो म्हणतील तिथं उभा राहतो. तसं माझे गुरु म्हणते सांग कुठं आहे ते. हो तसं नाही तर तिथं न माय. आता किती वरून केलं आपल्या मनाला विचारायचा हा विषय. इस रीति से सत असत से विलक्षण. खरे सगळं समजा. हां सगळ्याला वाटतं हिचं लग्न हो वाटतं नाही, पण तुम्ही असं एखादं म्हणायचं की ताई आम्ही प्रपंचात जोडे खाऊन आलो, आमच्या नाकी न आलेच नुसतं गोमाताचा कोतळ आहे असं एकही म्हणू शकत नाही. आम्ही द्रष्टा, मी साक्षी, मी विग्रह कुठे गेला आता. अरे आम्हाला बोलता येत नाही. काही तू काळजी करू नको, आम्ही जेवण त्यात परंतु काय होतं ते बघू. एकही नाही, आईबाप तर म्हणणार नाहीच नाही. परमार्थ कशी बोंब आहे. आम्ही जोडे खाऊन खाऊन जमलो तो नको असं म्हणा बरं कोणीतरी. चांगले विचार सांगत चांगले आहे, चांगला विषय आहे बाबा, ही कर जाऊ दे बाकीचं होईल ते. आणि मला कोणतं सांगू याच्यापेक्षा. चला. इस रीति से सत असत से विलक्षण जो माया ताका कार्य भी सत असत से विलक्षण है. मग ते खरे म्हणता येत नाही, खोटे म्हणता येत नाही, पण तिचं कार्य पण तसंच आहे. कसं ते तसं नाही इथं नाही. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा बुजवून चोरा रक्षण तसे भास इथं हे विषय आहे. हे देहाधिक जगत मायाचं आहे का कोणाचं आहे. माहित. तुकोबार आहे म्हणतात आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा बुजगाव आणि चोरा रक्षण तसे भासत तसे. ही बुजवून खरं का खोटं आहे. बुजवण्यावर कोण भेट आहे, हरणं. तसं देख त्याला कोण बोललं आहे, हरणं. बोललं म्हणजे त्यात फस नाही. दहादिक जगाला दहादिक जगत खरं वाटतं त्यात बोललात म्हणजे मायाचा पगडा आहे इथं. हे ज्ञानाच्या गोष्टीवर का जे बिचारे आहेत त्याच्या ते चांगलं कुत्ताच्या चल जा आम्हाला पापामध्ये पुण्याचे खावं द्यावं प्यावं नसावं मजा बरं झालं. कशाचा देऊन कसा धर्म कसं चोरण कसं का. हो पण ते बोल आहे, पण त्याच्या मना खोच होतच असते. प्रसंगाने बोलत असते ते, पण मन मारच खात असतं. हे खरं आहे का खोटं आहे, खरं आहे का खोटं आहे. मनच मन बिंबत असतं. किती जरी असलं तरी नाही झाले काही वेगळंच आहे. म्हणून खोट्याला खरं म्हणून गुरूंची वाट सांग. खोट्याला खरं दाखवत ती माया आणि खरं कळू देत नाही ती माया. खरं कळू देत नाही ते, खोट्याला खरं म्हणायला लावते ती. हो देह खरं वाटतं खोटं वाटतं बरं. अरे देह खोटं नाही खरं नाही. त्या देहाला नाव ठेवलं तर त्या नावाचं जरा उद्धट वाचणं हे केलं तर राग येतो. शिवा जे म्हणतं शिव्या लगेच राग आला. अरे तो देव नाहीस ना काय. इथं देव बा आहे. आता किती सांगू बाद झालं. तो आपलं मनावर तपासायचं. माझ्या गुरुजीला ए रंग्या गुरुजी हसायचे, गुरुजी हसायचे. नाही झालं ते काय जावे त्याच्या वंश तेव्हाकडे बस. म्हणून गुरुजी म्हणा ते सतीचं वाण घेत येत असतं, पण सती जाणं खरा पुरुषार्थ आहे. सतीचं वाण म्हणजे माळा मुत्रा गंधवाळा ज्ञानेश्वरी असणं, पण मन कुठे गेलं कोणा टक. म्हणून क्रमाक्रमाने चला, हळूहळू चला. विषय जसा आहे तसं मला बोलावं लागतं आहे. आपल्या भूमिकापासून वाटचाल करायची, परत फिरायचं नाही. आणि परत फिरलं की गोमुतात पडल्याशिवाय राहतच नाही. मग
कशा ते जंत जन्मले संसार जरी हरी नाही ओळखला. अरे तुकाराम म्हणजे हे जंत कशाला जन्मलं तर ज्याने हरी नाही ओळखला ती जंतही झालं. जीद आहे हरी. हो काय हे पण नाही जर आपण मस्तीच राहायचं शिकावं, नर द्यायचं कर्तव्य काही कळावं पण हे कळू देत नाही. मुली मोठ्याच्या घरी यायच्या, मोठ्याच्या म्हणजे कोणाच्या जास्त जोडी जाणारच्या, आणि मुलगी त्याच जातीची म्हणायची गुरुजी माझे. एकही मुलगी अशी जन्मली नाही जगात म्हणजे एखादी सोडून द्या, माझं लग्न करायचं आहे. हे मी तुझी पत्नीवर पण मला जेवण तर कर आणि मग तुझं लग्न करेल. दोघंही गाडवं ते गुरुजींनी म्हणावं तसं. एका तरी मुलगी मुली का एखादा साधू जीवनमुक्त मार्ग उद्धार करील असा मार्ग बघा. नाही हिचं नाव आता किती प्रकारे सांगू. आता दुसरं नाही किती जाऊ द्यायचं सोडून. मुलाचं कल्याण आवडतं का आपलं कल्याण हवं आवडतं बरं. हां त्या मुलाकरता तुझं आयुष्य मात्र केलं, हाडाच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं, मांस जाळून टाकलं, बुद्धीचं 3, 13, 18 केला. त्या मुलाला डॉक्टर कर ते म्हणतो ही नोकर आहे माझा. काय कुणकड हिचं नाव मला आता किती सांगितलं तरी कमीच बात. अगोदर तुझं तू कल्याण करून घे आणि मग बघ मुलांचं. नाही आपलं कसं का होईना पण त्याचं चांगलं झालं. काय झालं चांगलं होतं काय होतं सांगा ना मला. प्रपंच कोणाचं चांगलं झालं आहे ते. कुत्र्या मोतीन तर मरतच हे. ही माझा तडाका तू की जाणे लडका बी अरे बा कबीर महाराज अजाब तडाका. तिच्या तडकला कळून देत नाही. भर का बघा. हां तू काय जाणे लडका बी थांब जरा. ते सुखाचार्य ह्याचं का काय सुखाचार्य लावले. ते सुखाचार्याकडे ती बाई आली. सुखाचार्याला म्हणे हे बाबा माझ्या पोटात अमृत आहे, सुगंध आहे, हाडमास नाही कातड. मला आई असं जर असतं मी पहिलाच तुझ्या उद्दरी आलो असतो. ते सुखाचार्याजवळ मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं. नाही तसं नाही. बस माया आपापल्या मनाला विचारायचं झालं एवढंच. मन कुठे चिटकत आहे. अरे मन एक स्वरूपात आनंदात राहावं, मन गुरुच्या बोधात राहावं, मन गुरुच्या दर्शनात राहावं, मन भगवंताच्या ध्यानात राहावं, मन नामचिंतनात राहावं. हे कुठलंच नाही. निघाले उदो उदो करीत. अंगी काय आहे अंगी पाहिजे. तुका म्हणे अंगी व्हावी त्यापण तरी जमाय मग पळवी. अंगी म्हणजे ती परमार्थ शक्ती आपण मिळवत चालावं याचा अर्थ असा आहे. गुरुजींनी सांगावा 24 तासातून आपल्या मनात किती दोष गेले. दररोज आपल्या चिंतनाने आपल्या साधनाने त्या साधनाच्या शक्तीत किती दोष गेले आणि किती दोष शिल्लक राहिले आणि कोणता दोष जड आहे आणि कोणता दोष हलका हे कळलं जावं तर हे विचार आहे. दिवसातून किती दोष गेले, किती वेळ त्या साधनाची शक्ती प्रगट झाली. आता हे सांगताच व्यसन करता हे ठीक आहे पण त्याच्यावर जर थोडे विचाराची जागृती पाहिजे ना. चला माझं कळलं ना विचार. हां आणखी कोणत्या प्रकारे सांगू. ज्ञानी असे तर पंच घेऊन जिंके. गुरुजी म्हणायचे ज्ञानाला तर त्यानं पंचच मांडली. ते मग उंदराकडे बघत नाही तुम्ही आम्ही मेलेले उंदर ते काय खाता येईल म्हणायचे. पण जे ध्यान करतात, जे योग अभ्यास करतात, जे शास्त्र पंडित शिकतात त्याला तर ज्ञानाचे पंचच मारतात. हो म्हणे तिकडे तुला कसे जाते बघतो तुला. ज्ञानी अशी तरी पंच घेऊन तिनं पंचच टाकली, विडाच मारला. ज्ञानाला जाऊ देत नाही म्हणजे लवकर. पण ते एखाद्या वेळेस माऊली
माया कशी कठीण हे दाखव, पण ज्ञानाला जाऊ देत नाही म्हणणं हे कठीण तो दाखवलं. ज्ञानी गेल्याशिवाय राहील कसा? हां, मग ह्याच्यावर मोठा वाद आला. मी तुम्हाला सांगितलं होतं, एका महाराजांची माझी चर्चा झाली ती. असं पण एक सांगायचं असतं की तिचं एक कठीणत्व आहे माया म्हणून. चला पुढे. सत असत से विलक्षण कुही. आता सत आणि असत कशाला म्हणायचं आहे? असत का म्हणायचं? विचार टिकत नाही म्हणून. आणि सत का म्हणायचं? ते दुःख देते प्रत्यक्ष खरं वाटतं म्हणून. पण जर तुझ्या स्वरूपाचा विचार करा, मी साक्षी द्रष्टा ज्ञानस्वरूप आहे, मी ब्रह्म आहे, असा जर विचाराने कळलं तर हे असत ते नाही असे सिद्ध होईल. म्हणून गुरुजी सांगा, आयुधा स्वमुख सांगतो मी विद्यमानच नव्हे. आयुधा स्वतः सांगतो, ए बाबा हो मी खरी नाही बरं का, मी खरी नाही असं म्हणते. पण ती खरी नाही साधकाला आणि जीवनमुक्ताला कळते. भक्त रामकृष्ण हरे. जोपर्यंत जगत सत्य वाटते, जोपर्यंत आपलं काहीतरी मन चिटकते, तोपर्यंत अभ्यास चांगला करावा लागतो. का सांगू गुरूंच्या भाषेत? संडासला गेलं पाणी अर्ध उडीतं आणि अर्ध तसं खरखडून येतात करे ढुंगणारा. इतकं बोलावं गुरुजींनी. सगळं स्वच्छ करून येतं का काही घेऊन येतं बरोबर? तसं मन निर्मळ कर, चित्त स्वच्छतेचं करी, मन स्वच्छतेचं करी, सांडी या विषयाची घाई रे. अरे मन निर्मळ कर, स्वच्छ कर. निर्मळ या शब्दाचा अर्थ स्वतःच्या चिंतनात राहणे, स्वतःच्या साधनात राहणे, ह्याचंच नाव निर्मळ आहे. पवित्र देहवाणी जो उद्या अच्युत, जो उद्या अच्युत, जो उद्या अच्युत असं नाही झालं नाही. म्हणून नातराम सर्व कार्य करता हरी बोला. उठता बसता चालता ओढता खेळता कांडीचा हरी बोला. केव्हा बोलायचं आहे? सकाळी 5 मिनटंच. तिथं नाही लिहिलं, सर्व काळ वेळ म्हणतात. काळ वेळ नाम हां, तरच इथं मग हां प्रयत्न करा. अंगी झाल्यावर ते आपोआपच येतं आहे. जोपर्यंत अंगी नाही तोपर्यंत प्रयत्न करावा लागेल. मग हे का सांगायला लागलो मी? सत असताना विलक्षण. सत का म्हणता येत नाही? विचारण्यात टिकत नाही म्हणून. असंच का म्हणता येत नाही? ती परत त्याला येते. सांगा ना तुम्हाला. आम्ही विचारतो, मन खरं आहे का खोटं? आता तुमच्याजवळच्या गोष्टी विचारतो. काय काही नाटक आहे का, छाप आहे का जादूगार? काहीच नाही. तुमच्याजवळच्या गोष्टी विचारतो. बरं तुम्हाला काय एखादं मंत्र टाकून आणलं असं बी नाही. हो, मन खरं का खोटं? कसं रे बाबा? लता मन खरं का खोटं? हाय क्लिअर सांगतो रे, खोटं होतं. ज्याने मनाला ओळखलं त्याची माया केली, आणि ज्याने मनाला नाही ओळखलं तिथं डोक्यावर बसली. म्हणून आमचे बडे बाबा म्हणायचे, आपण फोटो काढला. बरं ते शंकराचार्याचं काय झालं? ते मग टाकले बरं हां. आणखीन दुसरं एक दिला कोणतं तर दंडस्वामी हां ना. तर बडे बाबा म्हणायचे, आपण करतो काय म्हणायचे? लिखना पढ़ना शिकना, हाँ माँ बाप की सेवा करना और जोरू को जुत्ते से मारना. म्हणजे माया बरं का. ते त्यांनीच म्हणून त्यांनी सांगा. आणि एखाद्या वेळेस त्यांचं उलट गाडी फिरलं, बाबा बाबी मर जाए, कुत्ता कुत्ती मर जाए, नाना नानी मर जाए, झाड झुड सब मर जाए. हां, एखादं लहर सब मर जाए, काका काकी सगळं मर जाए. कसं असेल तर गुरु का घर का ज्ञान बताय अमर होई मी काय. अरे हे माझ्या गुरुचं ज्ञान आहे. हे सगळं हे मर्क आहे. कुत्ता कुत्ती मर जाए, चिवळाची बी मर जाए, सब माँ बाप मर जाए, बेटा बेटी मर जाए, सब मर जाए. गद्दा गद्दी तेच त्यांनीच म्हणावं. हळक निरंजन म्हणावं झालं. हळक निरंजन ना कोई बाप. गुरु का घर का ज्ञान बताए अमर होई मेर काय.
मग आलक म्हणजे तुम्ही द्रष्टे साक्षी आहेत. हा इथे आलकपणा आला आहे. आणि हे कळलं की मग तुम्ही कर्तार्थ झालात. पण हे नाही सुधारलं, कोण सुधारल्याशिवाय राहत नाही. काय होणार नाही. होत असतं परमार्थ केलं होत असतं, प्रपंच होतच नाही. प्रपंचाला पूर्ण आकडा नाहीच, परमार्थ होतोच पूर्ण. असं आहे. परमार्थाला यश आहे, परमार्थाला फल आहे. प्रपंचाला यश नाही, फलही नाही. सांगा प्रपंचामध्ये जगी सर्व असा सुखी कोण आहे? तुम्ही सांगितलं मला हसू येतं एखाद्या वेळेस. 5च मिनटं बोलायचं, 1 ग्लास बरंच पाणी प्यायचं आहे. काय तसं नाही. ज्याला परमार्थ करायचे त्याने जाळून संसार बैसव अंगाने मग बदल. नाही तर काय करायला. चला मग स्वतः विलक्षण त्याची उत्पत्ती नाही, त्याला कारण भाव नाही. सत असत से विलक्षण कोही अद्वैत मत में मिथ्या कहे है और अनिर्वचनीय कहे है. त्यालाच मग स्वतः विलक्षण त्याला मिथ्या म्हणावं, अनिर्वचनीय म्हणावं. अनिर्वचनीय म्हणजे सिद्ध होत नाही ते. याते माया और ताके कार्य ते द्वैत की सिद्धी होवे नाही. म्हणून जे मुख्य पदार्थ असतो त्याच्याकडून द्वैत म्हणजे द्वैत निर्माण होत नाही. 2 खरं वाटत नाही, एक खोटं आणि एक खरं. खोटंची माया, खरं त्या अधिष्ठान चेतन आहे. पण मिथ्या पदार्थ अधिष्ठानाला विकार करू शकत नाही. थोडं विचार जागृत करा रे. किती मन बोंबवलं तर तुमच्या साक्षीपणावर तिळा इतका संबंध नाही त्याचा. तिळा इतका त्या मनाने किती बोंबलुती. वैकुंठाला जायचं बोंबलुती, नरकाला जायचं बोंबलुती. मनाचे विचार मन तुझ्या सत्य जगते, मनाचा तुझा काही संबंध नाही असं काळी चालत. ही मध्यम अधिकाराची चिंतन आहे. उत्कट अधिकाराची कापरासारखा. सांगा की किती जरी मन झालं विकारी तर काय लागलं, त्यात काय विकार झाला तुम्हाला? बरं किती देवदेव जरी केलं तर काय न मिळालं तुम्हाला? देवदेव करायचा नाही, देव कळायचा आहे. साधूच्या घराकडे आल्यावर देव कळावा लागतो. विषय पामराला देव करा म्हणून सांगावा लागतो, आणि साधकाला देव कळून द्यावा लागतो. आणि साधकाला साधू देव कळून देतात. आणि देव कळायला मग तुझं स्वरूपच आहे. अरे वेळेला ज्याच्याकरता तो प्रयत्न करतो तुझं स्वरूप आहे. जरा वरती स्थिर कर म्हणून झालं, वरती बस मग जमते. जर म्हणून दिसत नाही, असत नाही. स्वतःहून विलक्षण. असत का नाही, जीव घेते. सत का नाही, विचारणं टिकत नाही. म्हणून सांगू खरे सांगतोच. गुरुजीने सांगितलं माझ्या वालीला मारलं रामप्रभूने. वालीला मारलं. वाली सुग्रीवाचा भाऊ ते रडायला लागले. झालं तारा रडायला लागल्यानंतर रामप्रभू गेले. म्हणजे काय रडते? म्हणजे काय म्हणते? म्हणजे तुम्ही माझं वाटोळ केलं. अरे मी वाटोळ केलं असं, पण कशामुळे रडते? म्हणजे मालकामुळं. मालक तर तुझ्या करता ती आहे ना जवळ. आणि जे गेलं तुला माहीत आहे का ते कोण मालक होता का, कोण होतं म्हणून? तुझ्या देखत गेला ते तुला कळलं नाही, आणि जे कळतो तुझा मालक ते तुझ्या समोर आहे. मग कोणाकरता रडतो सांग? कोणाकरता रडायचं रे? कुठं कळालं? इळेला सासऱ्यासारखं बाहेर सारखं गुरुंच्या भाषेत. मेला कोण? मेला हे अगोदर सांग आम्हाला, मग त्याच्यावर विचार करायला. देह तर मार्काच आहे, आणि जीव तर तुला कळतच. मार्क कोणाकरता रडतोस तो? याच्याकरता बाबा श्री गुरुचं चांगलं दास्यत्व करावं. मग त्यांच्या कृपेने ही सगळी मजा घ्यायची. इतकं दास्यत्व करावं की भूक तारणाचं सुद्धा आठवण राहणे, तेव्हा ही मजा येते.
असं तुमचं तेवढं नसेल क्रमाक्रमाने चालू, पण नाही सारखं बाळ तुला गुरुच्या पुढं मला जेवणीची आठवण राहत नसतं. मोठ्या पुरुषात नाही म्हणून सांगा लागलं. गुरु जर तिकडं हातात मधुकर ताट असलं तर तसं उभं राहत होतं गुरुजीकडे बघत. अशी बोल आहे. इथं ते तुम्हाला घी भी खाएंगे मटके भी भर जाएंगे सब करना है. तेव्हा हे पण असो मोठ्याच्या दृष्टीत सगळे गुणदोष नसतात. मोठे सगळ्याला घेऊन जात. उदार आहे महादोषी. महादोषी म्हणजे अज्ञानी. कहे ते जैसे चेतन सतरूप है तैसे माया और ताका कार्य सतरूप होवे तो द्वैत होवे. सो माया और ताका कार्य सत असत से विलक्षण होने ते मिथ्या है. मिथ्या पदार्थ से द्वैत होवे नहीं. जैसे स्वप्न के पदार्थ मिथ्या है तिनके द्वैत होवे नहीं. द्वैत पण दोन होत नाहीत ना. एक खरं आणि एक खोटं. खरं आणि खोटं ह्याला दृष्टांत देतो गुरुजींनी सांगितलं माझ्या. लोणी आणि ताक ह्याचा काय भाव आहे? लोण्याची किंमत ती ताकाला येते का? ताकाची किंमत लोण्याला असते. मग ताकापासून लोण्याचं कसं कमी होतं का? नाही. तसं अधिष्ठान चैतन्य आणि माया ही ताक आहे. मग ही ताक या मायाकडून लोणीचा कस कमी होत नाही. तसं तो आत्मस्वरूप असल्यामुळे तुझ्या ठिकाणी विकार त्याच्या संबंधाने होत नाही. कारण त्यात जेवत नाही ना. त्याच्या जेवत नाही. जर सांगा ना स्वप्नाच्या पदार्थाने गरिबी आली का श्रीमंती आली? तसं विचाराने दानोबारा सांगतं. कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृग जलोत जायला. ज्ञानदेवाने पाहता पाहिले आणि स्वप्ने केले जायला. गुरुजीने सांगावं ज्याला स्वप्न कळे तो मुक्त झाला. त्याला एकच विचार स्वप्नामध्ये एवढे नदी आले हे समाज कुठं एवढा पदार्थ कसा बसला रे त्या स्वप्नात? त्याला कुठं जागा एवढी? स्वप्न खरं का खोटं? एवढं हत्ती नद्यान पर्वत हे स्वप्नामध्ये तू तर झोपलेलाच गादीवर. आणि एवढा पसारा कुठं कसा बसला? कसं निर्माण झाला कोणी? एक नाही तर म्हण, आहे तर सांग कसं झाला ते. नाही म्हणता येत नाही म्हणून सत नाही. आहे म्हणते नाही का रे? नाही म्हणता येत नाही म्हणून सत नाही. सत म्हणता येते तर असत आहे ते. खरं म्हणावं तर टिकत नाही आणि खोटं म्हणावं तर जीव घेतल्याशिवाय राहत नाही. जीव घेणं म्हणजे खरं सुख भोगू न देणं. तसं नाही. काही गुरूंच्या गोष्टी त्यांना शोधतात. मी नाही सांगत त्यांच्या गोष्टी. कारण त्यांच्या गोष्टी शक्तीच्या बाहेरच आहे. गुरुजीने सांगावा सांगतोच. सत मायाचं लक्षण सांगतो. गुरु आवडो का बाईक आवडो त्यांची भाषेवर का माझी नाही. काय आवडतं तुम्हाला? तसं नाही बाबा. इथं गुरु विण देव नाही ती त्रिभुवनी. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा धैर्याचा डोंगर. कदा काळी जळ म्हणून काय पहिलं चरण? गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विण देव पुढं मी येतो बरं का. बाबाकडे चालू बरं का. हा तिला काय विचार आहे? चल ना हो की बाहेर. तसं नाही. मग सारिका आवरलं का? चल झालं बसा बरं. सांगा बरं एवढा विषय. पण ती आता गुरुजींनी सांगावा. गुरूंचे दृष्ट फार मोठं गंभीर. ज्याने जन्म दिला त्या जन्म आईला पाळणा आल्यावर त्याला लेकरं कधी भेटेल असं वाटतं. तसं असतं. आई 6 महिन्याच्या लेकराला पाळण्यात टाकते.
ती नदीला जाते, पण नदीला गेलं तिला पाहणा जर आला तर धावत येते त्या पोराला गेला. तसं साधू संत येतो हिताचा कळवळून पडती हाती काळा. आता ज्ञानोबा तुकोबाराला जीव हा काळाच्या हातात पडला, त्यांना केव येते, येतो हिताचा कळवळून पडती हाती काळा. हो, मग ते तुमचे जोडे खाऊन तुम्हाला शिकवतात, आणि ते खरे आई बाप आहेत. हे मी का सांगितलं, कशाकडे सांगितलं हा विषय? माया सांगता सांगता इकडे आलो. आणि माया किती जर सांगत बसलो तरी ज्यावेळेस तुमच्या स्वरूपाचं रममाण होतात त्यावेळेस हिचं कोडं सुटत. ऐकताना सात्विक वाटतं, ऐकताना खरं वाटतं, पण तिला सोडून ऐकावं झालं. काय सांगा, चला तिचा विचार करून तुला परमार्थ करायची गरजच काय. आणि त्याच्याकरता नवनाथामध्ये फार मोठा विषय आलेला आहे. ज्यावेळेस जालिंदरनाथने गोपीचंदर कृपा केली हे मान्य झालं, पण त्याची मजबूती किती आहे म्हणून भिक्षाला पाटील त्यांच्या घरी, त्यांच्या महिलेमध्ये. तुम्ही नवनाथ वाचला आहे म्हणून सांगतो. कृपा केली पण ते मन संस्कारच रमले का, संस्कार निपट गेले म्हणून पाठवलं. मग तिथं चरित्र भाग आहे. मग किती वेळ थांबले गोपीचंद? हां, कसे करता येईल वाचायचं रे, ही आहे बोंब त्याच्यात. आणि ती काय 16ची शैली 18 राणी मग तो जोग होंगा. ते गोपीचंद म्हणतात, अरे 16ची शैली 18ची राणी मैं तो जोगी होंगा जो. गोपीचंद गुरु क्या बोला, राजेश आहे ना ते सगळेच. ते आपण वाचून सांगावं, आपण ऐकावं, झालं रामकृष्ण हरी पुढे. अरे एक क्षणभर तरी बाजल हो, एक क्षणभर तरी. तसं नाही, एक क्षणभर तरी तुकोबा राहायच्या वाक्याला प्रमाण दे. एक क्षणभर तर माऊलीचे शिकवण मनात ठेव, तर हे होईल. म्हणून सत असतं, असत का म्हणायचं विचारून टिकत नाही. सत का म्हणायचं, सतन का म्हणायचं तुला जाऊ देत नाही. आगापाई पंडित कुंभारा येता स्वरूपाच्या घरा, करत तसे आडवारा विश्वभास जो. अर्जुना तुझ्या स्वरूपाकडे निघालं चिंता, पण विश्वभास ही माया आडवी ती झालं. हां चला, मग दुःखाचं कारण काय रे? दुःखाचं कारण काय? पाप पुण्य का? हां, दुःखाचं कारण काय? हां, मग काय तर तुझा जन्म गेला वाया. ते भागवतामध्ये त्या कवीला विचारलं ना जनकाने, मायावर तुझा प्रश्न गेला वाया. आहे का नाही? ते कसं करतात, अरे तो आम्हाला शिकवलं ते, त्यांचे काही बिघडत नाही. जेवढे काही शिकवणे तुमच्या आमच्या करतायत. आणि याला एकच मुद्दा लक्षात ठेवा, मन आणि तू हे दोनच मुद्दे. जड आणि चेतन, सुख आणि दुःख, स्त्री आणि पुरुष, पाप आणि पुण्य, खरं आणि खोटं, हे दोनच आहेत. एक खोटं ते खोटंच आहे, पण खोटं खरं वाटायला लागलं म्हणून ते खऱ्याचा निवाडा करण्याकरता खोट्याचा विचार सांगावा लागला. खोट्याचा विचार सांगायचं का? खऱ्याला त्यांनी झाकलं ना, खरं कळू दिलं ना. माऊली म्हणते, माता पित्राधिक हे तीर्थाचे धुरे. दैवी संपत्ती सांगताना माऊली सांगते, आई वडील हे तीर्थाचे राजे आहेत. ऐकायचं कोणाचं? आहे का नाही? तुमच्यासारखं सोडून द्या रे, पण खरं कसं आहे? आई बाप तीर्थाचे राजे आहेत, त्यांचं जर दर्शन केलं तर त्रिभुवनाचे तीर्थाचं पुण्य ह्याला लागतं आहे. ही तरी नाही. तर त्या नवनाथाने केलेलं लई सुंदर गोपीचंद्राचा महिलाचे संवाद वाचावा, किती गोड आहे रे.
काय गोपीचंदांचं बोलणं आहे. पण इतके ते आंधळ सत्वगुण म्हणून त्या जालंधराला लिहित टाकलं. त्यातलं मुद्दा हे आपण घ्यायचा आहे. विचार किती सांगितलं त्याने आई पुढं, गडाऱ्याला बरा असा तसा आहे सगळं सांगितलं. मग एवढं कळल्यावर ती लिहित का टाकला जालंधर? ते आंधळ सत्वगुण असं असतं. तिचा आंधळ सत्वगुण घ्यायचा आहे. आई पुढे खूप सुंदर बोलला गोपीचंद, पण त्या साधूला जालंधरला का टाकलं गवरती? ते आंधळ सत्वगुण. तसं माणूस परमार्थ सगळ्या गोष्टी करतो, पण प्रपंचाचं सत्यत्व जात नाही. इथं लावायचं असते ते. आणि ज्याचा प्रपंच सत्यत्व नाही त्याला वेळच नाही काही. सत्यत्व नाही म्हणून त्याची उपेक्षा नाही करायची, त्याचा विनियोग करायचा आहे. ह्याला माझी गुरुने सांगा, चित्र कोणतं असलं सहस्य लावायचं, उलटं कशामुळे लावायचं? तसं प्रपंच खोटं आहे, पण खोटं असलं म्हणून त्याचं विस्कट कशाला करायचं? त्याच्याकडून सुख मिळवा ना. चला पुढे. अज्ञान की स्वाश्रयता और स्वविषय. बस विषय भिन्न राहतात. अज्ञान कोणाच्यात राहतं आणि त्याचं वेगळेपणा कसंही ऐकायला उद्या नाही बरं.